हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कृषी पर्यटन त्याबद्दल जाणून घेणार आहोत किंवा कृषी पर्यटनांतर्गत कोणते उपक्रम राबविले जातात त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर महाराष्ट्रातील कृषी पर्यटन स्टार्टिंगला पाहूया. त्याच्यामध्ये काय दिले तर देशात कृषी पर्यटनाचा विकास व संवर्धन करणारे महाराष्ट्र हे अग्रगणी राज्य आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कृषी पर्यटन केलं जातं. कारण या राज्यामध्ये स्टेटमध्ये या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. ठीक आहे, अग्रगण्य राज्य असं मानलं जातं. कृषी पर्यटनाची व्याख्या मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. आपण दोन डेफिनेशन पाहिलो. शेतीवर आधारित कोणतेही कार्य जे पर्यटकांना आकर्षित करतात त्यास कृषी पर्यटन असेही म्हणतात. सगळ्यात इझी डेफिनेशन, शेतीवर आधारित कोणतेही कार्य, शेतामध्ये तुम्ही कुठलंही कार्य करा जे पर्यटकांना अट्रॅक्टिव्ह करत असेल तर त्याला कृषी पर्यटन असे म्हणतात. काहीही करून, जसं आपण विपणनामध्ये पाहतो, ग्राहक अट्रॅक्टिव्ह झाला पाहिजे. या ठिकाणी काहीही करून ग्राहक किंवा पर्यटक अट्रॅक्टिव्ह झाला पाहिजे. कृषी पर्यटनाला नीचे पर्यटन असेही म्हणतात. कृषी पर्यटनाला नीचे पर्यटन, तुम्हाला हे एमसीक्यू मध्ये येऊ शकतं, सो याला हायलाइट करून ठेवा. कृषी पर्यटनाला नीचे पर्यटन असे म्हणतात. त्याचबरोबर याला निश पर्यटन असं सुद्धा म्हणतात. कृषी पर्यटन भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, फिलिपाईन्स इत्यादी जगाच्या बऱ्याच भागात वाढलेला उद्योग आहे. कृषी पर्यटन हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतातच नाही तर इतर देशांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चालत असतं. कोणत्या कोणत्या देशांमध्ये लक्षात ठेवा, भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका आणि फिलिपाईन्स. ओके, नेक्स्ट आहे उत्पादनांची वाढ आणि विक्री करण्याव्यतिरिक्त शेती, व्यवसाय, व्यवसाय नियोजन, जमिनीचा विकास, कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन, नोंदी ठेवणे, नियमांचे पालन करणे, पिकांचा विमा काढणे आणि पावसाळ्याच्या दिवसांची तयारी आणि सेवानिवृत्ती या सर्व गोष्टी शेती व्यवस्थापनामध्ये समाविष्ट होतात. जसं आपण व्यवस्थापनामध्ये किंवा व्यवसाय संघटनेमध्ये व्यवस्थापन पाहतो, त्याचप्रमाणे शेतामध्ये कृषी पर्यटनामध्ये सुद्धा शेती व्यवस्थापन केलं जातं. तर त्यामध्ये कशा कशांचा समावेश होतो? उत्पादनांची वाढ म्हणलेलं आहे. म्हणजेच काय? पिकांची वाढ, उत्पादनांची वाढ, त्यांची विक्री. फॉर एक्झाम्पल, एखादं सफरचंद असेल, सफरचंदाचं झाड असेल तर त्याला वाढवणं, त्यांचे जे काही फळ लागतात ते विकणं, त्याच्या व्यतिरिक्त नियमांचे पालन करणं, विक्री करण्याव्यतिरिक्त शेती व्यवसाय, व्यवसाय नियोजन करणं की कधी कोणतं पीक घेतलं पाहिजे, कोणत्या भागांमध्ये आपण ते पीक घेतलं पाहिजे याच्याबद्दल नियोजन करणं, जमिनीचा विकास. जर सतत आपण एकाच जमिनीवरती बॅक टू बॅक 3 ते 4 किंवा 4 ते 5 वर्ष आपण पीक घेत असलो तर ती जमीन नापीक होते, सुपीक राहत नाही. कारण बॅक टू बॅक आपण त्याच्यावरती उत्पादन घेतोय, पीक काढतोय त्याच्यामधून, तर अशा वेळेस ती जमीन नापीक होते. तर त्याला सुपीक बनवावं लागतं. त्यासाठी तुम्हाला ते गोवर वगैरे टाकावं लागतं, गांडूळ खत वगैरे, ती सुविधा तुम्हाला तिथे त्या ठिकाणी करावी लागते. त्यावेळेस जमिनीचा विकास होतो. कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन, म्हणजेच शेती करत असेल तर त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी नोकर असतात, त्यांना कर्मचारी म्हटलं जातं. तर त्यांना त्यांचे सुद्धा व्यवस्थापन त्या ठिकाणी पाहावं लागतं. नोंदी ठेवावे लागतात. त्याचबरोबर नियमांचे पालन जर आपण कृषी पर्यटनासाठी केलं, जर आपण जे जेवण करतो, ज्या पेपरमध्ये किंवा पत्रावळीमध्ये जेवण करतो, ते पत्रावळी तिथेच न टाकता व्यवस्थित डस्टबिन मध्ये टाकणं, त्या सर्व गोष्टी. आणि त्याचबरोबर पिकांचा विमा सुद्धा काढला जातो.
ठीक आहे. पीक विमा सुद्धा त्या ठिकाणी काढला जातो. पावसाळ्याच्या दिवसांची तयारी सुद्धा त्या ठिकाणी केली जाते, की पावसाळ्यामध्ये कोणते कोणते पीक येतात त्यांची तयारी आधीपासूनच करावी लागते. या सर्व गोष्टी शेती व्यवस्थापनामध्ये येत असतात. नेक्स्ट सांगितलं आहे कृषी पर्यटनामधील उपक्रम. आता कृषी पर्यटनामध्ये काय काय उपक्रम, कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी केल्या जातात, तर फर्स्ट वन आहे मैदानी खेळ. ठीक आहे. अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मैदानी खेळ घेतले जातात. त्यामध्ये काय तर ट्रेकिंग येतं. ट्रेकिंग म्हणजेच काय, एखादा डोंगर चढणं त्याला ट्रेकिंग म्हणतात. मासेमारी केली जाते. छोटं शेततळ तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये मासे सोडल्या जातात, तिथून मासेमारी केलं जातं. शिकार केल्या जातं. वन्यजीव अभ्यास आणि घोडा चालवण्यासाठी शिकवला जातो, घोडेस्वारी शिकवल्या जाते. नेक्स्ट वन आहे शैक्षणिक अनुभव. शिक्षणासाठी त्यामध्ये काय काय घेतलं जातं, भात कसं लावतात, भात लागवड कशी करतात ते पाहिलं जातं. चुलीवरील स्वयंपाकाचा अनुभव आणि शेतीतील अनुभव घेतला जातो. चुलीवरील स्वयंपाकातील अनुभव म्हणजे काय, स्वतः त्यांना चुलीवरती स्वयंपाक शिकवण्यात येतो की कसा केला जातो. करमणूक म्हणून काय केलं जातं, महाराष्ट्रात हुरडा पार्टी सारखे कापणी सण, ज्या वेळेस ज्वारीचं उत्पादन घेतल्या जातं त्यावेळेस हमखास हुरडा पार्टी होत असते. ठीक आहे. हमखास त्यावेळेस हुरडा पार्टी केल्या जातं. ते ज्वारीचं जेव्हा आपण उत्पादन घेतो, ज्वारी मोठं झालं की त्यावेळेस आपण ते आय थिंक मार्चच्या दरम्यान आपण हुरडा पार्टी करत असतो. आधारतिथ्य सेवा. आधारतिथ्य सेवा, शेतात राहणे, प्रवास मार्गदर्शक, बाह्य सेवा. शेतात राहण्याचा अनुभव, तिथे वेगवेगळे रिसॉर्ट शेतामध्येच बनवलेले असतात, झोपडी बांधलेली असते, त्यामध्ये राहण्याचा अनुभव त्यांना दिला जातो. प्रवास मार्गदर्शक असतात, त्या ठिकाणी गाईड करत असतात आपल्याला की शेतामध्ये हे हे पीक आहे, या ठिकाणी हे असावं लागतं, अशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं जातं. इतर बाह्य सेवा सुद्धा त्या ठिकाणी असतात. शेतीवरील थेट विक्री सुद्धा त्या ठिकाणी केली जाते. शेतात या, फळे फुले तोडा, कार्यक्रम आणि रस्त्यालगत दुकान. म्हणजेच काय, तुम्ही शेतामध्ये स्वतः जाऊ शकता, तुम्हाला पाहिजे ते फळ फूल तोडून स्वतः घेऊ शकता आणि पैसे देऊन जाऊ शकता. आता आपण मार्केटमध्ये काय पाहतो की जो विक्रेता असतो तो ऑलरेडी भाजीपाला असो, फळ फूल असो, ते तोडून आणून एका टोपल्यामध्ये घेऊन बसत असतो. बट कृषी पर्यटनामध्ये डायरेक्टली ग्राहक किंवा पर्यटक स्वतः पाहिजे तसा माल तो तोडून स्वतः वजन करून पैसे देऊन घेऊ शकतो. स्वतः तोडून चांगला माल बघून घेऊ शकतो. ठीक आहे. आणि रस्त्यालगत दुकाने सुद्धा आपल्याला दिसतात, जसं की पुढे रसवंती असते आणि मागेच ऊसाची शेती असते. जर कोणी ग्राहक आला तर लगेच ऊस तोडून आणून ऊसाचा रस त्या ठिकाणी आपल्याला दिलं जातं. त्याच्यानंतर समाधानी ग्राहक नक्कीच परत येतात. ज्या वेळेस आपण कृषी पर्यटन करतो, जर चांगल्या पद्धतीने जर आपण कृषी पर्यटन केलं तर तो ग्राहक नेक्स्ट टाइमला नक्की येतो. तो ग्राहक एकनिष्ठ असतो. ते त्यांच्या मित्रांना, इतरांना खूप आनंदाने आपले अनुभव सांगतो. जसं की आपण एखाद्या ठिकाणी गेलो आपल्या फॅमिली सोबत, तर आपण येऊन 10 दिवस तरी, किमान 10 दिवस त्याच्याबद्दल स्तुती करत असतो. आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, त्या सर्व गोष्टी सांगत असतो. त्यामुळे सुद्धा कृषी पर्यटन वाढत असतं. पर्यटकांना न्याहारी, अंघोळ, न्याहारी म्हणजे सकाळचं जेवण सुद्धा म्हणू शकतो. न्याहारी खाद्य देऊन पर्यटन शुल्कात वाढ होते. त्या ठिकाणी त्यांना जेवणाची सुद्धा सुविधा दिली जाते. ते शेतात पिकवलेल्या उत्पादनांची प्रशंसा करतात, उत्पादनांची निवड करतात, जसे की दूध किंवा लोण्याचे पदार्थ, ताजे खाद्य, ताज्या फळांचा रस. तर ज्यावेळेस जे ग्राहक शेतामध्ये येतात त्यावेळेस ते पीक पाहून प्रशंसा करतात, कारण ते याच्या आधी ते कधीच पाहिलेले नसलं पीक त्यांना दिसतं, म्हणून त्यांना ते नवल वाटत असतं. अशा वेळेस त्यांना त्यांच्या प्रत्यक्षात समोर गाईचं किंवा म्हशीचं दूध काढून ताजं ताजं लोणी देऊन
जे लोण्याचे पदार्थ असतात, ताक असू दे, मठ्ठा असू दे किंवा लस्सी असू दे, त्या ठिकाणी त्यांना दिल्या जातं आणि त्यांना खुश केलं जातं. फळांचा रस, ताज्या ताज्या फळांचा रस सुद्धा त्यांना दिल्या जातं. वेळ आणि 1 सेकंड. वेळ आणि सर्जनशीलता देऊन शेतकरी आपला करमणूक उद्योग वाढवू शकतात. टाइम आणि क्रिएटिव्हिटी, वेळ आणि सृजनशीलता म्हटलेलं आहे. वेळ आणि तुमची क्रिएटिव्हिटी जर तुम्ही कृषी पर्यटनामध्ये लावलात तर तो तुमच्यासाठी मोठा बिझनेस होऊ शकतो. स्पर्धा, प्रौढ आणि मुलांचे वर्ग किंवा खेळ यासारखे मजेदार मनोरंजक कार्यांचा समावेश करतात. आता क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? कॉम्पिटिशन घेण्यात येते, वेगवेगळे खेळ घेण्यात येतात. त्या ठिकाणी जसं आपण पाहिलं, ट्रेकिंग करायला लावतात, बैलगाडी चालायला लावतात, नांगरणी करायला लावतात किंवा आपण निंदण म्हणतो ना त्याला, बायका शेतामध्ये जाऊन गवत वेचत असतात, त्या टाईपचं त्यांना त्या ठिकाणी शिकवण्यात येतं. मुलांना वेताचा झोका, झाडाला झोका बांधून देण्यात येतो. भोपळा रंगविणे, जे आपण देवडांगर म्हणतो आपल्या लँग्वेज मध्ये, भोपळ्याला देवडांगर, ठीक आहे, ते रंगवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. त्याला पंपकिन असं म्हणतात, भोपळा. त्याच्यानंतर बुजगावणे बनवणे. बुजगावणे ऐकल्यानंतर वर्ड थोडं वियर्ड वाटतंय. बुजगावणे, बुजगावणे म्हणजे काय? ज्या वेळेस ज्वारीचं पीक असतं किंवा इतर पीक, समजा बुजगावणे कशाला म्हणतात, त्यावेळेस पक्षी वगैरे आपलं जर पीक खात असतील, जे आपण पीक लावतो ते जर पक्षी येऊन पीक आल्यानंतर खात असतील, दाणे खात असतील, अशा वेळेस त्या शेतामध्ये एक प्रकारचा अशा प्रकारचा स्टॅच्यू उभा केलेला असतो. तो कसा दिसतो? त्याच्यावरती डोक्याला असं मडकं असतं, त्याच्यानंतर त्याचे असे आडवे हात असतात, त्याला साडी वगैरे घालून वगैरे त्याला तयार केल्या जातं. असे त्याचे डोळे मडक्यावर वगैरे काढले जातात. त्याला बुजगावणे बनवणे असे म्हणतात. ओके, ते सुद्धा त्यांना बनवायला शिकवलं जातं. ते थोडं इंटरेस्टिंग वाटतं, कारण त्यांनी आधी असं काही केलेलं नसतं. प्रौढ, अरे यार, प्रौढ लोक ऐतिहासिक प्रदर्शन किंवा चित्रकला स्पर्धा किंवा औषधी वनस्पतीवरील वर्गाचा आनंद घेऊ शकतात. हे तर लहान मुलांसाठी झालं. झोका बांधून देणं, जे भोपळा रंगवणं, त्याच्यावरती चित्र वगैरे काढणं आणि बुजगावणे बनवणं, हे लहान मुलांसाठी झालं. तर वयस्कर माणसांसाठी किंवा प्रौढ व्यक्तींसाठी काय असतं? तर ऐतिहासिक प्रदर्शने, त्यांच्यासाठी चित्रकला स्पर्धा अरेंज करणे, त्याचबरोबर जे औषधी वनस्पती असतात त्याबद्दल त्यांना ज्ञान देणे, इत्यादी गोष्टींचा समावेश त्यामध्ये होत असतो. कृषी पर्यटन, साधं सिंपल गोष्ट, कृषी पर्यटन शेतकऱ्यांना दीर्घकालाची शाश्वती देण्यासाठी तुम्ही शेती करा, आम्ही तुमच्या मागे आहोत, अशा पद्धतीचं कृषी पर्यटनामधून शेतकऱ्यांना समजून सांगण्यात येतं, त्यांच्यासाठी उत्पन्न जनरेट करण्यात येतं. आय होप तुम्हाला कृषी पर्यटन चांगल्या पद्धतीने समजलं असेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं. त्याचबरोबर हे तर झालं शॉर्ट मध्ये, बट डीप मध्ये आम्ही बिग बुल बॅच मध्ये बऱ्याच गोष्टी सांगत असतो. एखादा पॉइंट असेल तर आम्ही त्याच्याबद्दल अर्धा तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ डिस्कस करत असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना ते पॉइंट, ते टॉपिक समजलं पाहिजे. तुम्ही सुद्धा बिग बुल बॅच जॉईन करू शकता. बिग बुल बॅच ची फीस अतिशय कमी आहे, 1500. त्यामध्ये 3 सब्जेक्ट घेतो, इकॉनॉमिक्स, सोसियम आणि अकाउंट्स. जर तुम्हाला बिग बुल बॅच जॉईन करायची असेल तर DA2 अकॅडमीचं ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे. तिथून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून बिग बुल बॅच जॉईन करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.